लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गोड बातमी, सर्वात मोठी खुश खबर, मोठी बातमी. सर्व लाडक्या बहिणींकरिता एक महत्त्वाची अपडेट आहे. सर्व लाडक्या बहिणींकरिता डिसेंबर 2025चे 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या काही पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणी संभ्रमात होत्या. 3000 येणार, 1500 येणार किंवा नाही येणार. कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून आपण पाहतच आहोत की एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाले काँग्रेस पक्षाच्या वतीने, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आचारसंहितेचा भंग होता कामा नये, आचारसंहितेला कुठे गालबोट लागू नये, याकरिता हे जे पैसे आहे आगाऊ स्वरूपाचे हे निवडणूक झाल्याच्या नंतर देण्यात यावे, निवडणुकीच्या अगोदर देण्यात येऊ नये करिता 2 दिवस झाले टीव्हीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुरू आहेत, अपडेट सुरू आहे. त्या महायुतीकडून सरकारला सुद्धा निवडणूक आयोगाकडून विचारपूस करण्यात आली होती पत्र पाठवून की या संदर्भात तुमची काय भूमिका आहे, काय म्हणणं आहे, आगाऊ स्वरूपाचे पाठवत आहात का, नाही पाठवत आहात का, कशाकरिता पाठवतात, काय उद्देश आहे तुमचा पैसे पाठवण्यामागचा, 3000 रुपये कसे काय पाठवतात, किंवा जानेवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते एवढ्या लवकर पाठवण्याचा उद्देश काय. परंतु आपण गेल्या दीड वर्षापासून म्हणजे जून 2024 पासून पाहत आलेलो आहे की ही योजना या अगोदरच सुरू झालेली आहे. वर्ष, सव्वा वर्ष, दीड वर्ष होत आलेलं आहे या योजनेला. मग याचा अर्थ ही योजना अगोदर सुरू झालेली असताना कुठेही आचारसंहितेचा भंग होण्याचं कुठलेही काही कारण नाहीये. राहिली गोष्ट आता फक्त मुळात 1 महिन्याचे आगाऊचे 1500 रुपये देण्याचा, म्हणजे जानेवारी 2026चे. तर शासन निर्णयानुसार सुरुवातीपासूनच आपण पाहिलेलो आहे की यांनी एका महिन्याची म्हणजे दर महिन्याची 15 तारीख ठरवलेली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणाकरिताचा. तर आता 15 तारखेला निवडणूक आहे, तर मग 15 तारखेला सुद्धा दिले तरी सुद्धा कुठेही शासनाचा आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाहीये. कारण की GR ऑलरेडी याच्या अगोदर निघालेला आहे, ऑलरेडी योजना सुरू झालेली आहे. ती काही आजच्या आजच निवडणुकी पाहून योजना सुरू करण्यात आलेली आहे असा काही भाग नाहीये, अशातला काही कुठला विषय नाहीये. त्यामुळे आचारसंहिता सुद्धा भंग होत नाहीये आणि 3000 रुपये सुद्धा देता येऊ शकतात. एका कार्यक्रमाच्या दरम्यान अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं 16 तारखेला आम्ही पैसे देऊ, परंतु पैसे आता सुरू झालेले आहे. आता फक्त महत्त्वाचा विषय असा आहे की हे जे 1500 आहे, त्याने 3000 सांगितलेले होते आणि जानेवारी 2026चे 1500 रुपये आजच्या आज दुपारपर्यंत येतात, संध्याकाळपर्यंत येतात की उद्या सकाळपर्यंत येतात. आचारसंहितेचा भंग आम्ही करणार नाही आणि ही आचारसंहितेचा भंग करून योजना चालवणार नाही, असं महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे, यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हे 1500 रुपये खरोखर आजच्या आज येतात, उद्या येतात की 16 तारखेपर्यंत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावर येतात, हे नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे. परंतु 15 तारखेला दिले तरी सुद्धा कुठलीही आचारसंहिता भंग होत नाही. फक्त ठीक आहे बा 15 तारखेच्या अगोदर म्हणजे एक दिवस अगोदर 14 तारखेला जर दिले तर कदाचित त्यांना अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती सध्या आहे. परंतु ही पूर्ण प्रणाली PVF EMS DBT द्वारे चालते आणि आज DBTची प्रक्रिया सुरू केली वितरण, तेव्हा कुठे 3 दिवसापर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरुवात होत. त्यामुळे आजपासून सुद्धा 3000 रुपयाची वितरणाची प्रक्रिया सुरू केली तरी सुद्धा आजच्या आजच सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार नाही, तर उद्या किंवा परवापर्यंत 3000 रुपये जमा होऊ शकतात. त्यामुळे कुठलीही आचारसंहिता भंग होत नाही, कुठलाही अडथळा निर्माण होत नाही. तर लाडक्या बहिणींनो, मी आपल्या सर्वांना नेहमी सांगत आलो त्याप्रमाणे सर्वात अगोदर सर्वात विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि आता सुद्धा करत आहे. मी पहिले अगोदर पैसे चेक केले, त्यानंतर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ, ही बातमी, ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ही माहिती पोहोचवलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आशा करतो ही माहिती मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर तुम्हाला एक गोड बातमी देण्याचा जो मी प्रयत्न केला आहे व्हिडिओच्या माध्यमातून, ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि अशीच विश्वासार्ह माहिती वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती विश्वासार्ह वाटली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर सर्व पात्र लाभार्थी लाडक्या भगिनींपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही आनंदाची बातमी मिळेल. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आमच्या उपयोगी गोड बातमीसह, अजून एका आणि माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्व माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद लाडक्या भगिनींनो.